कोरटकर नावाची प्रवृत्ती. तर शिवद्रोही कोरटकर ज्यानं राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांच्यावर अश्लील टीका केली. इतकं करून तो थांबला नाही, तर मराठा आणि ब्राह्मण समाजामध्ये जाणून बुजून कसं तेढ निर्माण होईल याचाही प्रयत्न त्यानं केला. एवढ्यावरही तो थांबला नाही, तर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना त्यानं आई बहिणीवरून त्या ठिकाणी अश्लील शिव्या दिलेल्या आहेत. त्यानं रात्री 12च्या नंतर इंद्रजित सावंतांना 2 व्हॉट्सअप कॉल केले. इंद्रजित सावंतांना तो फोन उचललेला नव्हता. तर नंतर त्यानं एक फोन कॉल केला आणि त्यावेळेस तो इंद्रजित सावंतांना फोन कॉल उचललेला आहे आणि या फोन कॉलवर बोलत बोलत त्यानं अत्यंत अश्लाघ्य अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत, शिवीगाळ केलेले आहे आणि छत्रपती घराण्यावर एकंदरीत त्यानं टीका करण्याचं काम केलेलं आहे. तर फक्त आपल्याला प्रशांत कोरटकर या व्यक्तीबद्दल बोलायचं नाही, कारण तो कोण आहे, काय आहे, त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल आहे, त्याच्यावर कोणती कारवाई होते का, तो निर्दोष सुटतोय, कारण आता त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, कायद्याप्रमाणे जे व्हायचं ते होईल. पण प्रश्न हा आहे की त्याच्यात एवढी हिंमत आली कुठून, हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. त्याची प्रवृत्ती का बळावते, किंवा ही जी प्रवृत्ती आहे आता दिवसेंदिवस वाढणारी, तर ही का बळावत आहे हे आपल्याला पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. तर सत्तेच्या पाठबळावर आपण काहीही करू शकतो असा आत्मविश्वास कुठून येतो? त्याला खत पाणी घालणारे कोण आहेत? ज्यांनी हे केलं हा माणूस फारच सामान्य कुवतीचा आहे असं दिसून येत नाही. आपण जातीवादी मानसिकतेला पुरस्कृत करतोय हे कळलं कसं नाही? मुळात कोरटकर ही व्यक्ती नाहीच, तर ती प्रवृत्ती आहे आणि सत्तेच्या भोवती ती घुटमळणारी आहे. मग ती कोणाची असो, अशा प्रवृत्ती जन्म घेतातच आणि त्यांना वेळीच आवरण्याची सजगता दाखवावी लागते. ते सत्तेच्या सुखानं सांभाळणाऱ्या, त्याकडे दुर्लक्ष झालं की अनेक अडचणी निर्माण होतात, जे आता यातून झालेलं आहे. मुळात या ठिकाणी पत्रकार असलेला कोरटकर हा सत्तेच्या वळचणीला गेलाच कसा, तो लटकलाच कसा, त्याला लटकू दिलं कसं, या प्रश्नाची उत्तरं शोधायला गेलं तर या ठिकाणी बरेच पैलू या ठिकाणी उलगडतील. काही मोजके अपवाद सोडले तर साऱ्यांना सत्ता जवळची लागते, वाटते, जवळ जाण्याची घाई झालेली असते आणि अलीकडील काळात तर ते जास्त प्रमाणात याचं प्रमाण वाढत आहे. तर सतत राजकारण्यांच्या वर्तुळात वावरणं, सतत अधिकाऱ्यांसोबत राहणं, विशेषतः IAS अधिकारी, IPS अधिकारी यांच्यासोबत राहणं, त्यांच्या बदल्या घडून आणणं, अशा प्रकारची अनेक कामं या कोरटकरनं या ठिकाणी केलेली आहेत. तर पत्रकारितेला लाजवल अशा प्रकारचे उद्योग त्यानं केलेले आहेत. अधिकाऱ्यासोबतचे तो छायाचित्र प्रसिद्ध करायचा, प्रसारित करायचा आणि यातून असं झालं की त्याचं प्रस्थ फार मोठं झालं आणि त्याची पायधूळ घ्यायला लोक त्याच्या घरी येऊ लागले. अनेक भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असतील, प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी असतील, ते त्याच्याकडे येऊ लागले. त्याची फोटो अनेक बड्या बड्या राजकारण्यांसोबत आहेत, सत्तेतील राजकारण्यांसोबत आहेत आणि तो या संबंधाचा चक्क गैरफायदा घेतोय हे सत्ता वर्तुळाला स्पष्ट दिसत होतं. तरी सुद्धा त्याच्याशी संबंध तोडण्याची हिंमत का दाखवली गेली नाही, त्याला मोकळी का दिली गेली, त्याला चिल्लर ठरवलं गेलं, परंतु तो किती बंदा आहे हे आपल्याला लक्षात या प्रकरणावरून येतं. कारण तो सुरुवातीला सांगतोय की तो माझा आवाज नाही, नंतर म्हणतोय की माझा मोबाईल हॅक झालेला आहे, नंतर त्याला न मागता पोलीस संरक्षण दिलं जातं. पोलीस संरक्षण असतानाही तो त्या ठिकाणी पळून जातो आणि एवढं करत असताना तो त्या ठिकाणी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करतो. दुसऱ्या बाजूला पत्नीला या ठिकाणी पोलीस स्टेशनला पाठवतो, तक्रार दाखल करायला लावतो की कुटुंबाचा जीवाचा धोका, जीविताला धोका आहे. तर दुसऱ्या बाजूला इंद्रजित सावंत सांगतात की कोरटकरनं ही कृती केलेली आहे, त्याच्या कुटुंबियाला कोणीही त्रास देऊ नये. आणि नंतर मग कोर्ट सांगतं की मोबाईल जमा करा. तर तो मोबाईल फॉर्मॅट करून स्वतः न जाता पत्नीच्या माध्यमातून तो मोबाईल त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला हँडओव्हर करतो आणि तो पोलिसांना शरण येत नाही. पोलीस शेवटी त्याचा मुसक्या आवळतात, त्याला त्या ठिकाणी दुसऱ्या तेलंगणातून त्याला उचलतात आणि
नंतर त्या ठिकाणी म्हणजे त्याला पोलीस स्टेशनला सादर केलं जातं. त्याला 3 दिवसाचा त्या ठिकाणी PCR मिळतो. युक्तिवाद असा केला जातो की त्याला PCRची गरज नाही, परंतु त्याला PCRची कशी गरज आहे हे कोर्टाला पटवून दिलं जातं आणि त्याच्या आवाजाचे नमुने हे मध्यरात्री घेतलेले आहेत पोलिसांकडून. त्याची चौकशी त्या ठिकाणी करण्यात येत आहे. त्याला म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये तिथं पुरुष कोठडीत जागा नसल्यानं त्याला आता महिलाच्या कोठडीत त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. बुधवारी पर्यंत त्याची चौकशी करण्यात आली, पण 5 तास चौकशी केलेली आहे. मोबाईलमधील डेटा डिलीट केल्याची कबुली त्यानं दिलेली आहे. दुपारी 1च्या सुमारास फॉरेन्सिक लॅबचे 2 अधिकारी साहित्यासह राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये कोल्हापूरच्या त्या ठिकाणी आले होते. त्यांनी तब्बल 5 तास त्याच्या आवाजाचे नमुने त्यांनी घेतले आहेत. सावंतांना त्याने फोन करून दिलेल्या धमकीची स्क्रिप्ट त्याच्याकडून 5 वेळा वाचून घेतली आहे आणि त्यावेळेस कोर्ट करणं आपण सावंत यांना फोन केल्याची कबुली दिलेली आहे. जो नाही म्हणत होता त्यानं ते मान्य केलेलं आहे आणि गुन्हा दाखल होताच मोबाईलमधील संभाषणाचा डेटा स्वतःच डिलीट केल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलेलं आहे. त्याला राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. रात्रंदिवस तिथं अत्यंत कडक पहारा ठेवण्यात आले, कारण शिवप्रेमी अत्यंत संतप्त आहेत. त्यांच्याकडून याच्यावर हल्ला होऊ शकतो, यासाठी अशा प्रकारचं त्याचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे. आणि आता या कालावधीत तो कुठं गेला, कोणाच्या आश्रयाला गेला, कुठं राहिला, आदी चौकशी या ठिकाणी होणार आहे. कोरटकर हा अटक टाळण्यासाठी हैदराबाद मार्गे चेन्नईला पळून जाण्याच्या तयारीत होता, अशा प्रकारची माहिती आता समोर आली.